तर ह्या बाबांचे हे घर आहे आणि ही त्यांची मिसेस आहे. तर आपण बाबांची दुसरीही बाजू बघूया. मिसेस त्यांना कशी साथ देतात. कसं कंबर न कंबर गेलं तुमचं सांगा बरं. मग कंबर दुखत, गुडघे दुखते बाई, मान दुखती. बाबा एवढे कष्ट करतात, एवढा चारा आणतात लांबून. आणि मग तुम्ही काय काय करता बरं. मग शेण वडायचं बाई, पेंट भिजू घालायची, चारा टाकायचा, कुट्टी टाकायची, शेळ्याला घास बांधायचा, लय भांडे असतं कुंडी आहे. घरचा स्वयंपाक लय असतं आहे ना. आणि 2-4 बादल्या, 2-4 केन, दुधाची भांडे घासायचे. बरोबर आहे. आणि हे बी करावं लागत असेल ना, धारा काढू लागत का तुम्ही. तर ह्या गायांच्या धाडा सुद्धा आजी आणि आजोबा काढत आहे. आजी काढू लागतात, आजोबा देखील काढतात. 2-4 दिवसापासून मशीन पण घेतलं का. आता घेतलं मशीन, 8 दिवस झाले. 8 दिवस झाले आता यांनी मशीन घेतलेलं आहे. म्हातारे झाले, त्यांना काही धारा काढायचं जमत नाही. कोणी घेऊन दिलं मशीन. पोराने मशीन घेऊन दिलं. अरे वा वा वा. पण तरी पण त्यांची खूप मेहनत आहे. चारा तर आणावाच लागतो. चारायला काय अजून काही मशीन निघालेलं नाही आहे की नाही. टाकायला काही मशीन निघालेलं नाही. धारा काढायचं आता एक सोपी गोष्ट झालेली आहे. पण आजोबांना सायकलवर जावं लागतं. लोटी ते सोपं झालं, पण ते केन ते नळ्या लावायला जड आहे ना. त्याचं 10 किलो वजन आहे किटलीचं, त्या नळ्याचं 20 किलो वजन झेपावं लागत आहे. वयामानाने तुम्हाला वजन झेपायला जरा कठीणच जात असेल. लय अवघड म्हणजे आणखी कंबरन जाम झाली तिने. मणक्यामुळे तुम्हाला एवढं जमत नाही ना. खवटे, मान, गुडघे, कंबर तरी पण करावंच लागतं आहे की काम घरी वडे सोपं आहे का. बरोबर आहे ना. 2 वाजता भाकर खायला कावरायचं सारं. बघा ही अशी दुसरी बाजू आजींची पण आहे. खूप खंबीर साथ आजी देत आहे. लेक पुण्याला कंपनीत कामाला आहे आणि हे दोघं तरी ते कष्ट करत आहेत. एवढं वय झालं, इतके आजारी असून देखील कष्ट करत आहे. यांच्याकडून खरंच काहीतरी तरुण पिढीने घेण्यासारखं आहे. तरुण पिढीला लाजवेल इतकी कमाई यांची आहे. तरुण पिढीला 10-15 हजारावरे तरुण मुलं काम करतात. यांच्याकडून काहीतरी शिकायला हवं. इतकं सुंदर जोडपं आहे आणि इतकं सुंदर पद्धतीने मेहनत करतात. हे बघा या गाया किती मस्त गाया आहेत. आणि इथं शेळ्या वगैरे आहे. इथं मुरघासाची कुट्टी करून ठेवलेली आहे. हे त्यांचं घर आहे आणि इथं मस्त दोघं बसलेले आहेत. तुमच्या दोघांची भांडणं नाही होत का कामावरून. भांडणं देखील करतात बरं का. कोण जास्त भांडणं करतं बरं. कोण करतं भांडणं. नामता ते भांडणं कोण करतं. हा नाही नामता नाही करणार. हे करतात भांडणं आहे ना. थोडं करतात. मोठे नारळात ते फक्त नाही. थोडं नवरा बायको म्हणल्यावरती भांडणं होतच असतात थोडे कामावरून. पण असं छान कुटुंब आहे मस्तपैकी आणि खूप सारे कष्ट करतात बिचारे. त्यांना पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.